आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी हो लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी. हे बघा लाडक्या बहिणींनो, आता महत्त्वाची अपडेट अशी आलेली आहे की ई-KYC संदर्भात भरपूर बहिणींनी ई-KYC केली नव्हती. त्यामुळे या बहिणी महिला व बाल विकास कार्यालयात गेल्या कागदपत्र घेऊन. आता कागदपत्र जे घेऊन गेलेले आहेत बहिणी, तर कागदपत्र घेणं बंद झालेलं आहे. ओके, त्यामुळे तिथे गर्दी करू नका असं पण वरून सांगण्यात आलेलं आहे. कार्यालयात गर्दी करू नका, कारण तिथे काही फायदा नाही. तुम्ही ई-KYC केली नसेल तर तुम्हाला आता पुन्हा ती करता येणार नाही. ऑफलाईन नाही, ती ऑनलाईनच होती. त्यामुळे ऑनलाईन तुम्ही गेले नसेल तर तुम्ही आता ऑफलाईन कागदपत्र घेऊन कार्यालयात जात असाल तर काही फायदा होणार नाही. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की ई-KYC ज्यांनी केलेले आहे आणि ज्यांचे राहिलेले होते त्यांचा हप्ता थांबलेला होता. परंतु आता म्हणजे तुम्ही पात्र असाल, तुम्ही सर्व गोष्टी केलेल्या असाल तरी तुमचा हप्ता थांबलेला असेल तर आता तुम्हाला पुन्हा 3,000 रुपये वाटप करण्यात आले आहे. मोबाईलचे मेसेज चेक करा. भरपूर बहिणींना हप्ता आलेला आहे, ज्यांना आलेला नव्हता ना त्यांना आता वाटप सुरू करण्यात आलेलं आहे. चेक करा. ओके, तरी सर्वात महत्त्वाची अपडेट होती.